4 दिवसांपासून त्यांच्या घरात चूलही पेटलेली नाही. उपासना करतोय, काय करायचं? आमचं नुसतं जीव नुसता बुडून गेलाय, काय करायचं? काय बोलणं झालंय तुमचं? होय, काय म्हणतो? हाय बरं आहे का म्हणतो, बरं आहे म्हणतो. तेवढं काय आहे का नाही त्यांनी दखल घेऊन काय त्याची मागणी आहे ती त्यानं सरकारनं लवकर दखल घ्यावं आमच्या मुलाची. ही आहे बघा मागणी आमची. हा सरकार जी मान्य करत नाही, आता उपाशी आहे. एवढी सरकारनं का नाही सगळ्यांनी दक्षता घ्यावं बघा, एवढं विनंती आहे बघा. माझी तरी विनंती आहे बघा. मला सुद्धा शनी ताप यायला लागला. काय सांगायचं, मला बोलायला सुद्धा आता 4 दिवस झालं. ही लोक का दक्षता घेणार? उद्या वडिगोद्रीत सरकारचं शिष्टमंडळ जाणार आणि त्यात यावर तोडगा निघेल का हेही पाहावं लागेल. दरम्यान ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलंच पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांनी आज लक्ष्मण हाकेंची वडिगोद्री इथल्या उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी ते बोलत होते, पाहूयात. ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असणारं जे आरक्षण आहे टिकवून घ्यायचं असेल तर त्यांचंही ताट वेगळं असलं पाहिजे. हे मिक्स करण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि त्याच्यावरचे असणारे दोन निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं असतं सरकारने ना ओबीसीनं फसवावं आणि ना मराठा समाजाला फसवावं. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सगळे सोयरेवरून सरकारमध्येच 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. कालच ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजनांनी सगळे सोयरे निकषावर आरक्षण शक्य नाही असं म्हटलं होतं. तर ब्लड रिलेशनशिप आणि सगळे सोयरे हे एकच शब्द आहे, ते आम्ही कोर्टात पटवून देणार आहोत असं उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. पाटील यांनी ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये एक बैठक घेणार असल्याचीही माहिती दिली. पाहुयात मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारमधील परस्पर विरोधी वक्तव्य. आता जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणे सगळे सोयऱ्यांना द्या, ते कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही, ते टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही. आता हा रक्तसंबंधातला कायदा आणि सगळे सोयऱ्याचं नोटिफिकेशन याच्यात काहीही फरक नाही, काही फरक नाही. सगळे सोयऱ्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कुणबी नोंद असली तर कुणबा दाखला द्या. ओके, दाखला मिळाल्यानंतर कुणबी माणसाचं व्हेरिफिकेशन झालं तर त्याच्या रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशन वेगळं करावं लागणार नाही. दॅट इज कॉल्ड सगळे सोयरे. रक्तसंबंध नावाचा शब्द आणि सगळे सोयरे नावाचा शब्द हे समान आहेत. एकंदरीतच आजचा आपला प्रश्न हा आरक्षण आणि संघर्षाबद्दल होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न पहिले बघूया. जरांगे पाठोपाठ मतदारसंघांचा सर्वे करण्याची शेंडेंची घोषणा. विधानसभेला मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. एक्स वरून मिलिंद पाटेकर, येणाऱ्या निवडणुकीच्या काळात मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र पाहायला मिळेल आणि यात राजकारणी लोक आपली पोळी भाजतील. एक्स वरूनच यदुनाथ जवळकर, आरक्षण हटाव देश बचाव. एक्स वरून गोविंद परब, धर्म जातीवर आधारित निवडणुका होत असतील तर येत्या काही वर्षात देशाचे वाटोळे होईल. यूट्यूब वरून विकी, मराठा असो किंवा ओबीसी त्यांना सामाजिक नेतृत्व नाही, दोन्ही समाज आज फार दुर्दशेत जगताना पाहायला मिळतात. फेसबुक वरून धनंजय शिंदे, शेंडगे हाके जातीय तेढ निर्माण करतात, भांडणं लावायची कामं सुरू आहेत. फेसबुक वरून गोकुळ काकड, हाके जरांगेंनी शांत राहावं, जातीय तेढ निर्माण करू नका.
फेसबुकवरून पद्माकर सावंत, ओबीसी समजदार आहे, ग्राउंड लेवलवर शांतता आहे, फक्त नेत्यांनी स्पर्धा चालू केली आहे. मराठा हा ओबीसी आहे आणि राहणार. इंस्टाग्रामवरून अक्षय दुपडे, मराठा आणि ओबीसी या दोघांमध्ये सरकार भांडण लावत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.